म्हातारीचा 14वा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एसटीत घालून कायमचं शहराकडे आणले. पण उभं आयुष्य रानामळ्यात गेल्यानं त्याचं मन काही तिथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता टकटक बघत राहतो, जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत. सकाळी 5 वाजता उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो 6 पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉलमध्ये टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो. आतल्या बेडरूमच्या दरवाजा उघडण्याची वाट बघत कित्येक वेळा तो हलणाऱ्या मानेने आत डोकावूनही बघतो. मग एकेकाळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं. 10 वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घशात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरून सोसायटीच्या गार्डनमध्ये थकलेल्या शरीराला नेऊन बसवतो. पलीकडून कानात हेडफोन घातलेले हाफ पॅन्टवाली एक बाई तिच्या इंग्लिश कुत्र्याला रिकामं करायला घेऊन जाताना त्याला कोपऱ्यात दिसते. मग वस्तीवरच्या बंद घराबाहेर मागं एकटंच उरलेल्या राजा कुत्र्याच्या काळजीनं म्हातारा कासावीस होतो. वस्तीवरचे शेजारी त्याला भाकरी घालत असतील का, या एकाच विचाराने तो बराच वेळ शून्यात हरवून जातो. पार आतून घुसळत निघतो. एकुलता एक नातू पार्किंगमध्ये आलेल्या स्कूल बसने जाताना बाबा बाय बाय अशी आरोळी देतो. तेव्हा मात्र जाड भिंगाचा चष्मा सावरत त्याचा थरथरता हात अलगद वर जातो आणि ऊर भरून येतो. दुपारी झोपून उठल्यावर सून त्याला शिल्लक राहिलेली मॅगी डिशमधून पुढे ठेवते. मग खाता खाता त्याला वस्तीवरच्या लिंबाच्या झाडाखाली उन्हाळ्यात म्हातारीने वाऱ्यावर शेवाळ्याचा साच मांडलेला आठवतं. तसा तो म्हातारी गेल्यापासून प्रत्येक गोष्टीत तिला शोधू पाहतो. रात्री उशिरापर्यंत हॉलच्या सिलिंगला अंधारात चमकणाऱ्या निर्जीव चंद्र आणि चांदण्यात तो म्हातारीला शोधत राहतो. क्षणभर गावाकडं लेकीच्या घरी जाऊन राहता येईल का असा विचार मनात येऊन जातो. पण जावयाच्या दारात राहिलो तर गाव शेण घालेल की तोंडात, या विचाराने तो परत अस्वस्थ होतो आणि म्हातारीच्या जीवघेण्या आठवणीने त्याचा उरलेला सांगाडा या कुशीवरून त्या कुशीवर नुसता रात्रभर तळमळत राहतो. म्हातारा तळमळतच उरलेली रात्र काढतो. पहाटे 5 वाजता तो पुन्हा अंथरुणावर बसून राहतो. त्या चपलांच्या आवाजाने त्याला वाटतं की आतल्या खोलीतून म्हातारी बाहेर येईल, पण दरवाजा नेहमीप्रमाणे शांतच राहतो. तो उठून गॅलरीत येतो. थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या रापलेल्या चेहऱ्यावर स्पर्श करते. गॅलरीतून त्याला शहराची व्यस्त गर्दी दिसते. माणसाच्या लोंढ्यामध्ये तो स्वतःला हरवलेला पाहतो. गार्डनमध्ये जाण्यापूर्वी तो घरातल्या देवघरासमोर दिवा लावतो. देवाच्या फोटोसमोर ठेवलेल्या म्हातारीच्या फोटोला बघताच डोळ्यातून अश्रूचा पूर फुटतो. तू गेल्यापासून या 4 भिंतीत जीव गुदमरतोय असं तो फक्त देवाला बोलतो. देवघरातला दिवा लुकलुकतो आणि म्हाताऱ्याला वाटतं जणू काही म्हातारीने त्याचं उत्तर दिलं आहे. गार्डनमध्ये बसल्यावर सोसायटीच्या गार्डनमध्ये मोकळ्या आकाशाकडे पाहत तो गाणी गुणगुणतो. पण ती गाणीही आता फक्त आठवणीतच आहेत. मागे गावाकडे रात्रभर होणाऱ्या कीटकांच्या किर्र आवाजात त्याला म्हणालेली गाणी आठवतात. राधा, का गाव सोडावं लागलं, तू पण सोडून गेलीस असं पुटपुटत तो चांदण्यात हरवतो. तो रोज गावाकडे जाण्याच्या विचारात गुंततो. एक दिवस मुलाला विचारतो, बाळा, गावाकडे मला सोडून येशील का? मुलगा थोडा गोंधळतो, बाबा, गावाकडे राहून तू एकटाच काय करशील? इथं कुठं खूप लोकांसोबत आहे का मी? म्हातारा नजरेतून बोलून जातो. मुलगा विषय टाळतो आणि फोनवर ऑफिसचं काम सुरू करतो. म्हाताऱ्याला वाटतं त्याच्या प्रश्नाचं उत्तरच नाही मिळालं. तो परत शांतपणे गार्डनमध्ये येतो आणि एका कोपऱ्यात जाऊन रडतो. दुपारच्या वेळी जेवताना सून त्याला विचारते,
बाबा, काही हवं का? माझं काहीच नाही, असं म्हणत त्याने फक्त पाणी मागितलं. ताट समोर असूनही त्याचं लक्ष फक्त गावच्या आठवणीवर असतं. वस्तीवरल्या जुन्या घराच्या ओसरीत बसून त्याला लहानपणीचे खेळ आठवतात. एक दिवस सोसायटीतल्या गणपती उत्सवात गाण्याचा कार्यक्रम असतो. म्हाताऱ्याला भजनी मंडळ आठवतं. गावाकडच्या मंदिरासमोर म्हातारीच्या सोबत गायलेली गाणी पुन्हा त्याच्या ओठावर येतात. पण आज त्याला गाण्यासाठी कोणी विचारतही नाही. त्याच दिवशी मुलगा त्याला सांगतो, बाबा, मी तुम्हाला पुढच्या महिन्यात गावाला सोडून येतो. म्हाताऱ्याचा चेहरा उजळतो, पण तो आनंदही क्षणभंगूर ठरतो. त्याला समजतं तो गावाकडे गेल्यानंतर सून आणि मुलगा पुन्हा त्याला विसरून देतील. रात्री झोपताना तो जुन्या आठवणीमध्ये पूर्णपणे हरवतो. म्हातारीचा मृत्यू आठवून त्याचं शरीर थरथरू लागतं. त्याला वाटतं माझं आयुष्य संपलं असतं तर म्हातारीसोबतच राहतं. पण त्याच्या विचारामध्ये तो स्वतःला म्हणतो, मी म्हातारीसाठी जगतोय, तिच्या आठवणींना माझ्यासोबत ठेवतोय. म्हाताऱ्याचं आयुष्य चालूच असतं, पण एका वेगळ्या कोरड्या रस्त्यावर. तो फक्त म्हातारीच्या आठवणी आणि स्वतःच्या विचारामध्ये जगत राहतो. जोपर्यंत शेवट त्याला गाठत नाही.